नमस्कार, मी डॉक्टर गणेश लोखंडे, प्रमुख मानसशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्रातील विचार प्रवाह किंवा मानसशास्त्रातील विविध दृष्टिकोन जे आहे याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपणास माहीत आहे की मानसशास्त्र हे 1850 मध्ये स्वतंत्र झालं. याच्या अगोदर मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानामधून अभ्यासलं जात होतं आणि त्यामुळे मानसशास्त्राचा भूतकाळ खूप मोठा आहे आणि मानसशास्त्राचा इतिहास मात्र खूप छोटा लिहिला गेला. कारण 1850 नंतर मानसशास्त्र हे जनमानसामध्ये आलं आणि एक शास्त्र म्हणून मानवी वर्तनाचा, मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करू लागलं. मानसशास्त्रामध्ये वेगवेगळी स्थित्यंतरं होत गेली, मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये वेगवेगळी स्थित्यंतरे होत गेली आणि आजच्या परिस्थितीमध्ये मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करीत आहे. अर्थात आज जरी मानसशास्त्र मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करत असलं तरी सुद्धा मानसशास्त्राने जे बदल होत गेले त्याला अनुसरून मानसशास्त्रज्ञांमध्ये वेगवेगळे जे मतमतांतरे झाले, वेगवेगळे जे मतभिन्नता झाली, त्याला अनुसरूनच मानसशास्त्रातील वेगवेगळे विचार प्रवाह जन्माला आले. त्यातील पहिला जो विचार प्रवाह आहे तो म्हणजे रचनावाद. विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी रचनावादाचा पुरस्कार केला. विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिपझिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. अर्थात ही पहिली प्रयोगशाळा म्हणजे मानसशास्त्राच्या इतिहासातील शास्त्राकडे जाण्यासाठी किंवा मानसशास्त्राला एक शास्त्र स्वरूप म्हणून मिळण्यासाठीची महत्त्वाची घटना घडली. 1879 नंतर मात्र मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे अभ्यास झाले हे अतिशय शास्त्रीय पद्धतीने झाले. विल्यम वुंट यांचं असं मत होतं की आपल्याला जे वेगवेगळे अनुभव येतात, आपल्या मनाला जे वेगवेगळे अनुभव येतात, त्या मनाला आलेल्या अनुभवांचं विश्लेषण करून पृथक्करण करणं शक्य होतं. म्हणजे कोणत्याही उद्दीपकाचा आपल्याला आलेला अनुभव जो असतो हा आपल्याला अगदी पृथक्करण करणं किंवा तुकड्या तुकड्यांनी तो अनुभवणं आणि त्याचं कथन करून आपल्याला त्या व्यक्ती संदर्भात किंवा व्यक्तीच्या वर्तनाचा, कृतीचा अंदाज करता येतो, अशी विचार या रचनावादी शैलीमध्ये होती. आणि त्याला अनुसरूनच विल्यम वुंट यांनी आत्मनिरीक्षण नावाची पद्धती विकसित केली. या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या मनाला आलेले जे अनुभव असतात ते अनुभवाचं विश्लेषण करून त्याचं वेगवेगळ्या घटकांद्वारे त्याचा अनुभव घेतला जातो किंवा त्याचं कथन केलं जातं. अशा प्रकारची आत्मनिरीक्षण पद्धती आहे. अर्थात ज्यावेळेस 1879 मध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन झाली त्यावेळेस या आत्मपरीक्षण पद्धतीला अनुसरून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणारे, मानसशास्त्रामध्ये अभिरुची असणारे अनेक तरुणी मानसशास्त्रज्ञ या प्रयोगशाळेमध्ये काम करू लागले. त्याच्यामध्ये विल्यम वुंट यांचे शिष्य एडवर्ड टिचनर हे सुद्धा होते. अर्थातच ही रचनावादाची संकल्पना जी आहे ही एडवर्ड टिचनर यांनी मांडली. म्हणजे मनाची रचना कशी असते, मन आणि शरीर नेमके काय आहे, ह्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे मन म्हणजे नेमकं काय आहे याच्या संदर्भात अभ्यास या रचनावादी विचारशैलीमध्ये केला जात होता. अर्थातच ह्या रचनावादाला विरोध झाला आणि अमेरिकेमध्ये कार्यवादाचा जन्म झाला. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांनी कार्यवादाची विचारशैली मांडली. त्यांना मुळातच रचनावाद मान्य नव्हता. त्यांचं असं मत आहे की मनाच्या रचनेचा अभ्यास करून आपण काय करणार आहोत. त्यांचं असं मत होतं की मनाच्या रचनेपेक्षा मनाचं कार्य कसं चालतं याचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण मानवी मनाच्या कार्यासंदर्भात अभ्यास करेल त्यावेळेस मग मात्र आपल्याला एखाद्या उद्दीपकाला व्यक्ती कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देते आणि का देते हे समजेल. वर्तनच का घडतं, म्हणजे मूळ जी संकल्पना आहे कार्यवादाची मानवी मनाचं कार्य आणि मानवी वर्तन याच्याशी निगडीत असताना दिसून येतं. म्हणजे ज्यावेळेस एखादी व्यक्ती विशिष्ट वर्तन करते तर त्यावेळेस वर्तन करणे आणि तिचं मनाचं असणारं कार्य याचाच काय संबंध आहे याच्या संदर्भात अभ्यास या कार्यवादी विचारसरणीच्या दृष्टिकोनातून केला जात होता. त्यामुळे कार्यवादी मानसशास्त्रज्ञांचं असं मत होतं की मानवी वर्तनाचा अभ्यास करायचा तर मानवी मनाचा अभ्यास करायचा तर मानवी मनाचं कार्य कसं चालतं हे पाहणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मानवी वर्तन हे समायोजनासाठी कसं महत्त्वाचं असतं.
मानवी वर्तन हे समायोजन करण्यासाठी कितपत महत्त्वाचं असतं, यासारख्या दृष्टिकोनातून जर अभ्यास आपण केला तर मग विशिष्ट परिस्थितीमध्ये मानव कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देईल आणि तशीच प्रतिक्रिया का दिली जाते याच्या संदर्भाचं आपल्याला भविष्यकथन करणं किंवा याच्या संदर्भात शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणं शक्य होईल, ही रचनावादाचं मत होतं. खरं तर कार्यवादाचं मत होतं. खरं तर हा कार्यवादाची विचारसरणी जी आहे, ही कार्यवादाची विचारसरणी डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावरती आधारित आहे. त्यालाही कारण आहे की विल्यम जेम्स हे मानसशास्त्रज्ञ जरी असले तरी ते मूळचे जीवशास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी डार्विन यांच्या विचाराचा प्रभाव ह्या कार्यवादावरती पडताना दिसून येतो. डार्विन यांच्या नैसर्गिक निवडीचा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताचा प्रभाव ह्या कार्यवादावरती आहे. कारण नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं सांगतो की प्राण्याची शारीरिक गुणवैशिष्ट्ये जी असतात, मग कोणताही प्राणी असेल त्या प्राण्याची असणारी शारीरिक गुणवैशिष्ट्य हे त्या प्राण्याला सभोवतालच्या परिस्थितीमध्ये प्रतियोजन करण्यासाठी, सभोवतालच्या परिस्थितीमध्ये उत्तम समायोजन करण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकण्यासाठी ही शारीरिक गुणवैशिष्ट्ये मदत करत असतात आणि ही अनुवंशाने संक्रमित होतात. हे काय होतात, अनुवंशाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. त्यालाच अनुसरून विल्यम जेम्स सांगतात की मानवाची जी वर्तन असतं, ह्या वर्तनाचा जो भाग असतो तो भाग सुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्काराने संक्रमित होत असतो. म्हणजे आपण जे विशिष्ट प्रकारचं वर्तन करतो, विशिष्ट आपली जी वर्तनशैली तयार होत असते, ही कशामुळे होते तर आपल्यावरती जे संस्कार झालेले असतात. मग हे संस्कार सुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जातात किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जातात आणि त्या संस्काराचा भाग म्हणूनच आपण सभोवतालच्या परिस्थितीशी, नवनवीन परिस्थितीशी उत्तम प्रकारचं समायोजन साधतो किंवा आपल्याला प्रतियोजन करता येतं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवता येतं. आणि म्हणून व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणं, व्यक्तीच्या मनाच्या कार्याचा अभ्यास करणं ही कार्यवादी विचारसरणी सांगते. मात्र दरम्यान 1912 मध्ये जर्मनीमध्ये मॅक्स वर्धायमर, कर्ट कोहपका आणि कोहलर या 3 मानसशास्त्रज्ञांनी समष्टीवादी विचारसरणी मांडली. या समष्टीवादीला इंग्रजीमध्ये गेस्टाल्ट असं म्हटलं जातं. हा गेस्टाल्ट या शब्दाचा जर्मन अर्थ होतो समग्र किंवा समष्टी. समग्रवादी विचारसरणीच्या मानसशास्त्रज्ञांना मुळातच रचनावाद सुद्धा मान्य नव्हता, कार्यवाद सुद्धा मान्य नव्हता. त्यांचं असं मत होतं की एखाद्या उद्दीपकाचा अर्थ लावणं आणि त्याचा जो मनाला अनुभव आलेला आहे त्याचं तुकड्या तुकड्यात अभ्यासणं हा खरं तर अभ्यासाचा विषय होऊ शकत नाही. कारण जर आपण घर बांधण्यासाठी, इमारत बांधण्यासाठी विटा, वाळू, सिमेंट, दगड हे एका बाजूला नुसतं रचून जरी ठेवलं तर त्याला आपण घर म्हणणार नाही. तर त्याची एक समग्र रचना तयार करावी लागेल, एक अर्थपूर्ण त्याची रचना तयार करावी लागेल, तरच आपण त्याला काय म्हणतो, ही इमारत आहे किंवा घर आहे. आणि म्हणूनच कार्यवादी विचारसरणी असेल किंवा रचनावादी विचारसरणी असेल, याला समष्टीवादी विचारसरणीच्या मानसशास्त्रज्ञांनी कडाडून विरोध केला. त्यांचं असं मत आहे की आपण विशिष्ट वर्तन करतो, आपण एखाद्या उद्दीपकाला विशिष्ट प्रतिक्रिया देतो, ही प्रतिक्रिया जी देत असतो ती अर्थपूर्ण असते. आणि अर्थपूर्ण असते याचा अर्थ असा आहे की उद्दीपक कसाही असेल, कोणताही असेल, भले तो तुकड्या तुकड्यांनी जरी बनलेला असेल तरी सुद्धा आपण पाहताना तो अर्थपूर्णच पाहत असतो. म्हणून समष्टीवादी विचारसरणीवाद्यांचं असं मत आहे की उद्दीपक कोणताही असो, तो तुकड्या तुकड्यांनी गटागटांनी बनलेला आहे, मात्र आपण तो गटागटांनी कधीही पाहत नाही किंवा गटागटांनी किंवा तुकड्या तुकड्यांनी आपण त्याचा अर्थ लावत नाही. तर त्याचा अर्थ लावताना आपण संपूर्ण होल, समग्र असाच अर्थ लावत असतो. तेच आपलं अर्थपूर्ण संवेदन असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर हा जो खडू आहे, हा खडू कणाकणांनी तयार झालेला आहे, मात्र आपल्या समोर ज्यावेळेस असा खडू पकडला जाईल त्यावेळेस आपण त्याच्याकडे पाहताना अगदी कणाकणांनी कधीच पाहत नाही, तर तो कणाकणांनी बनलेला असतो आणि पूर्ण आपण त्याचा अर्थपूर्ण संवेदन करतो. हा खडू आहे. आणि म्हणून समष्टीवादी विचारसरणीवाद्यांचं असं मत आहे, उद्दीपक जरी कणाकणांनी तुकड्या तुकड्यांनी बनलेले असले तरी आपण प्रतिक्रिया देत असताना अर्थपूर्ण अशी, समग्र अशीच प्रतिक्रिया देत असतो. मात्र याच दरम्यान मनोविश्लेषणवादाची सुद्धा विचारसरणी आली. कारण मनोविश्लेषणवादामध्ये डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला. अर्थातच डॉक्टर सिग्मंड फ्राईड ज्या वेळेस
उपचारक म्हणून काम करत होते त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की व्यक्तींच्या शारीरिक आजारांचं कारण हे मानसिकतेमध्ये कुठंतरी असताना दिसून येतं. म्हणजे अनेकदा, अनेक वेळा, अनेक वर्ष एखाद्या रुग्णावरती शारीरिक आजाराच्या संदर्भात ज्यावेळेस उपचार केले जातात, मग उदाहरणार्थ एखाद्याचं अंग लुळं पडणं असेल आणि त्याच्या संदर्भामध्ये उपचार चालू असतील परंतु त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही, तर डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांचं असं मत होतं की हे शारीरिक आजार जे आहेत या शारीरिक आजाराचं मूळ कारण कुठंतरी मानसिकतेमध्ये असतं आणि म्हणून मानसिक आरोग्याचा, मानसिक घटकांचा सुद्धा अभ्यास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि याला अनुसरून डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला. डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांची मनोविश्लेषण विचारसरणी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या असणाऱ्या मनाच्या कार्यावरती, त्याचबरोबर आपली असणारी व्यक्तिमत्वाची रचना असते याच्यावरती आधारित असताना दिसून येते. म्हणजे एकंदरीत त्यांचं असं मत आहे की आपण जे वर्तन करत असतो हे वर्तन जाणीवेच्या, सबोध मनाच्या आधारावरती खूप कमी असतं. कारण आपलं जाणीवेचं मन जे आहे हे जाणीवेचं किंवा सबोध मन जे आहे हे खूप कमी असतं आणि म्हणून आपल्या वर्तन प्रकाराच्या किंवा अनेक वर्तन प्रकाराच्या मुळाशी आपलं अबोध मन असतं. त्यामुळे डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांच्या मनोविश्लेषण सिद्धांतामध्ये अबोध मनाला अनन्य साधारण असं महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी अबोध मनाची संकल्पना मांडून त्यांचं असं मत आहे की या अबोध मनामध्ये अनेक असं साहित्य दडपलेलं असतं की जे साहित्य मला नको असतं. अनेक घटनाप्रसंग असे असतात की ज्या मला नको असतात. का नको असतात? ते आठवल्यानंतर आपल्याला त्रास होतो, ते आठवल्यानंतर आपल्याला दडपण आल्यासारखं होतं, मनाला त्रास आल्यासारखं होतं आणि म्हणून आपण ते घटनाप्रसंग अबोध मनामध्ये दमित करून ठेवत असतो. कारण नेहमीच आपण काय करतो तर ज्या काही चांगल्या चांगल्या आपल्याला उपकारक गोष्टी असतात त्या जाणीवेच्या मनामध्ये ठेवतो आणि त्याच्या आधारे वर्तन करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र या अबोध मनामध्ये दमित करून ठेवलेले जे घटनाप्रसंग असतात हे घटनाप्रसंग वर येण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे वर आल्यानंतर ते आपल्या वर्तनातून प्रकट होतात. ते याची जाणीव कधी कधी आपल्याला सुद्धा होत नाही. कारण आपण बऱ्याचदा असं म्हणत असतो की स्लिप ऑफ पेन, स्लिप ऑफ टंग हे जे आपण म्हणत असतो, तर डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांचं असं मत आहे की हे स्लिप ऑफ पेन आणि स्लिप ऑफ टंग जे आहे ना हे असं नाही आहे, तर मुळातच आपल्या अबोध मनामध्ये असे काही घटनाप्रसंग दमित आपण करून ठेवलेले असतात की जे वारंवार वर येण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपण त्याला दमित करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला आपण दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्या वेळेस हे जाणते अजाणतेपणे बाहेर येतात त्यावेळेस मग मात्र कधी कधी काय होतं, आपल्याकडून अनाहूतपणे कधी चुकीचं वर्तन किंवा चुकीचा शब्द तोंडातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्या संदर्भात मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की सर्वसाधारणपणे महिलांचा जो स्त्रियांचा गायनाचा कार्यक्रम एका ठिकाणी सुरू असतो आणि त्या गायनाच्या कार्यक्रमाला यायला एका स्त्रीला थोडासा उशीर झाला. अर्थातच हा जो गायनाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये ह्या स्त्रिया गायन झाल्यानंतर मध्यंतरी चहापान वगैरे असं चालायचं आणि ह्या चहापानाचा कार्यक्रम असायचा आणि या स्त्रीला थोडंसं उशीर झालं परंतु ती स्त्री आल्यानंतर ती खूप धावत पळत आली आणि ज्यावेळेस ती बसली त्यावेळेस तिनं शेजारच्या स्त्रीला विचारलं की झाला का खायनाचा कार्यक्रम. अर्थात तिला म्हणायचं होतं झाला का गायनाचा कार्यक्रम, ती म्हटली झाला का खायनाचा कार्यक्रम. हा जो स्लिप ऑफ टंग याला म्हणतो ना, तर डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांचं असं मत आहे की त्या स्त्रीच्या संदर्भात गायनापेक्षा खाण्याची क्रिया खूप महत्त्वाची होती किंवा ते कार्य तिला खूप महत्त्वाचं वाटायचं. परंतु ती इतर मैत्रिणींना किंवा स्त्रियांना सांगू शकत नव्हती की मला बाई गायनापेक्षा मला खायनाचा कार्यक्रम खूप आवडतो हे ती सांगू शकत नव्हती. मात्र ज्या वेळेस तिच्या अहमचं इदमवरचं नियंत्रण सुटलं त्यावेळेस ती अनाहूतपणे बोलून गेली. असं आपल्याही वर्तन प्रकारातून अनेकदा हे होऊन जातं आणि म्हणून डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी मानवी वर्तनाचा अभ्यास करायचा असेल, मानवी वर्तन जाणून घ्यायचं असेल, एखादं वर्तन का घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या अबोध मनाचा सुद्धा अभ्यास होणं तितकंच महत्त्वाचं आहे हे त्यांच्या मनोविश्लेषण सिद्धांतामध्ये मत मांडलं. त्याला अनुसरूनच पुढं ज्यावेळेस ह्या सगळ्या संकल्पनांचा विचार केला तर ह्या सगळ्या संकल्पनांना बऱ्यापैकी अमूर्त रूप आहे. मग मानसशास्त्र जर शास्त्र असेल तर ते मूर्ताकडे येणं गरजेचं आहे, जे दृश्य स्वरूपात असतं याच्याकडे येणं गरजेचं आहे. आणि म्हणून 1924 जॉन बी वॅटसन नावाच्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी वर्तनवादी विचारसरणी मांडली.
की वर्तनवादी विचारसरणी म्हणजे 1879 मध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन झाली. मानसशास्त्राच्या विकासातील अगदी मानसशास्त्राला एक दिशादर्शक पोल म्हणून ती प्रयोगशाळा ठरली. तसंच ज्यावेळेस वर्तनवादाचा जन्म झाला 1924 मध्ये, हा सुद्धा मानसशास्त्राच्या विकासातील प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा होता, एक महत्त्वाचा दिशादर्शक पोलच ठरला. आणि 1924 मध्ये ज्यावेळेस वर्तनवाद मांडला गेला त्यावेळेस जॉन बी वॅटसन यांनी सांगितलं की मानवाचं वर्तन विशिष्ट प्रकारचंच होतं. मानवाचं वर्तन असंच का झालं, याला त्याच्या सभोवतालचा असणारा परिवेश तितकाच महत्त्वाचा असतो, असा विचार वर्तनवादी विचारवाद्यांनी मांडला. म्हणजे वर्तनवादी विचारशैली काय सांगते तर सर्वसाधारणपणे आपण जे विशिष्ट प्रकारचं वर्तन करत असतो ते इष्ट असेल अनिष्ट घडलं असेल, याला कारणीभूत आपल्या सभोवतालचा असणारा परिवेश, आपल्या सभोवतालचं असणारं वातावरण तितकंच महत्त्वाचं असतं, असं वर्तनवाद्यांचं मत आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट चांगली करेल, आपण एखादी बाब किंवा एखादा वर्तन प्रकार आपल्याकडून अनिष्ट होईल, तर याच्यासाठी आपल्या सभोवतालचा परिवेश, आपण कशात वावरतो, मग आपलं कौटुंबिक वातावरण असेल, आपलं सामाजिक वातावरण असेल, आपली मित्रमैत्रीण असतील, आपल्या कामाचं ठिकाण असेल, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, हे कोण आहेत, कसे आहेत, काय आहेत, याच्यावरती आपलं वर्तन अवलंबून असेल, असं वर्तनवादी विचारवाद्यांचं मत आहे. म्हणून थोडं धाडसाचं विधान जॉन बी वॅटसन करतात. जॉन बी वॅटसन सांगतात की मला अगदी 1 डझन निकोप अशी बालकं द्या, की जी बालकं कोणत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीतून आलेले आहेत हे सांगू नका, त्यांचे आई वडील काय करतात हे सांगू नका, फक्त ती बालकं मला छोटी छोटी बालकं द्या आणि तुम्ही फक्त सांगा की या बालकांना कोणाला काय बनवायचंय. तुम्हाला फक्त परिवेशाच्या आधारे सभोवतालचं वातावरण त्यांना तशा पद्धतीनं देऊन त्या पद्धतीनं करून दाखवतो, हे जॉन बी वॅटसन सांगतात. कारण जॉन बी वॅटसन यांचं असं मत आहे की जी निकोप अशी बालकं दिलेली आहेत, ज्यांचे आई वडील काय करतात हे माहीत नाही, मात्र तुम्ही सांगा यापैकी कोणाला कुठल्या व्यवसायामध्ये द्यायचं आहे, कुठला कोण इंजिनियर करायचं आहे, कोण डॉक्टर करायचं आहे, हे जे काय आहे ना, हे तुम्ही फक्त सांगा. सभोवतालचं वातावरण तशा पद्धतीचं निर्माण करून आपल्याला तशा पद्धतीनं त्या बालकांचा विकास करता येईल, हे वर्तनवादी सांगतात. म्हणजे वर्तनवादांचं असं मत आहे की आपल्या एकंदरीत वर्तनामध्ये महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आपल्या सभोवतालचं असणारं वातावरण, आपल्या सभोवतालची असणारी सामाजिक परिस्थिती आपल्यावरती खूप मोठा प्रभाव टाकते. त्या दरम्यान मानवतावादी विचारसरणी सुद्धा पुढे आली. मानवतावादी विचारसरणीचे पुरस्कर्ते कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मॅस्लो यांनी मानवतावादी विचारसरणी मांडली. मानवतावादी विचारसरणीवाद्यांचं असं मत आहे की मानव हा चांगला आणि चांगल्या प्रवृत्तीचा आहे. म्हणजे मुळातच मानवतावादी विचारसरणी ही मानवाच्या वर्तनाला कधीही दोष देत नाही. एखाद्या व्यक्तीकडून चुकीचं वर्तन घडलं गेलं तर त्याला ती व्यक्ती किंवा त्याची प्रवृत्ती जबाबदार असते असं म्हणता येत नाही. म्हणून मानवतावादी विचारसरणी सांगते की मुळात त्याची प्रवृत्तीच ती होती असं आपण म्हणू शकत नाही, परंतु एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारचं वर्तन करते, ती इष्ट आहे का अनिष्ट आहे याला त्या व्यक्तीच्या प्रवृत्ती मुळात जबाबदार नसतात, तर ती व्यक्ती मुळातच चांगली असते. मानव हा मुळात चांगला आहे असं मानवतावादी विचारसरणीवाद्यांचं मत आहे. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विकास करण्यासाठी, स्वतःला उच्च स्थानावरती नेण्यासाठी, स्वतः यशस्वी होण्यासाठी सतत धडपडत असते. सतत ती संधीची वाट पाहत असते की मला हे करून दाखवायचं आहे. म्हणजे मानवतावादी विचारसरणीवाद्यांचं असं मत आहे की प्रत्येक व्यक्ती म्हणत असते की नाही मला हे करायचं आहे, फक्त मला संधी मिळाली पाहिजे, मला एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं आहे, मला एखादं मोठं काम करायचं आहे. मात्र ही त्याची आत्मवास्तवीकरणाची प्रेरणा असते, ही प्रत्येक व्यक्तीची असते. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सामाजिक सांस्कृतिक दर्जाचा प्रश्न मुळीच येत नाही. मुळात काय, मानव हा चांगल्या प्रवृत्तीचा आहे मानवतावादी सांगतात. मात्र काय होतं माहीत आहे का, या व्यक्तीला स्वतः प्रयत्न करत असताना प्रामाणिकपणे प्रयत्न केले, प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या, मात्र कधी कधी परिस्थितीजन्य घटक जे असतात ना, हे त्याच्या विकासाला अडसर ठरतात आणि मग म्हणून व्यक्ती काय करते, तिच्या वर्तनाला वेगळीच कलाटणी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे मुळात जन्मतः आपण चांगल्या प्रवृत्तीचे आहोत, मात्र काय होतं, परिस्थितीजन्य घटकांमुळे एखाद्या व्यक्तीला वारंवार प्रयत्न करून, प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा अपयश येतं ना, मग त्याची नकारात्मक वृत्ती तयार व्हायला लागते. मग त्याच्याकडून काहीतरी अयोग्य वर्तन घडून येतं. म्हणजे चांगलं किंवा अयोग्य वर्तन घडून येणं ही मूळ आपली प्रवृत्ती नाही, तर आपल्या सभोवतालची परिस्थिती आपल्याला तशा पद्धतीनं. कारण आपण नेहमी संकल्प स्वातंत्र्य आहे,
कारण काय आहे, त्यांचं असं मत आहे, रॉजर्स आणि अब्राहम मॅस्लो यांचं, की प्रत्येक व्यक्तीला संकल्प स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपण काय करायचं आणि काय करायचं नाही हे संकल्प स्वातंत्र्य आहे. आणि नेहमी व्यक्ती चांगलाच विचार करते आणि चांगल्याच बनण्याचा प्रयत्न करत असते. मात्र परिस्थितीजन्य घटकांमुळे किंवा असे काही कारण घटक घडतात की त्यामुळे व्यक्तीला स्वतःला विकास साधता येत नाही. त्याच्यातून मग कदाचित तिच्याकडून अनिष्ट वर्तन घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मानवतावादी विचारसरणी सांगते. त्यानंतर अगदी 1970च्या दरम्यान, अगदी अलीकडच्या काळामध्ये बोधनिक दृष्टिकोन विकसित झाला. बोधनिक दृष्टिकोनवाद्यांचं असं मत आहे की सर्वसाधारणपणे आपण जे विशिष्ट वर्तन करत असतो, एखादी कृती आपल्याकडून केली जाते, ही कृती जी असते ही कृती मुळातच आपल्या बोधनावरती अवलंबून असते. म्हणून बोधनिकवाद्यांचं असं मत आहे की आपल्याला आकलन किती झालं याला अनुसरून आपण काय करत असतो, विशिष्ट प्रतिक्रिया देत असतो. म्हणजे बोधनिक दृष्टिकोनवाद्यांनी सांगितलं की एखादी व्यक्ती विशिष्ट पद्धतीनं एखाद्या उद्दीपकाला प्रतिक्रिया देते किंवा वर्तन करते, याच्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक असतात. पहिला महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे बोधन, दुसरा महत्त्वाचा घटक असतो म्हणजे भावना, आणि तिसरा महत्त्वाचा घटक असतो ती म्हणजे क्रिया. म्हणजे ज्या वेळेस एखादा उद्दीपक पाहिला जातो त्यावेळेस त्याचं अर्थपूर्ण बोधन होणं खूप गरजेचं असतं. आणि ज्या वेळेस अर्थपूर्ण बोधन होतं, म्हणजे पहिला जो बोधनाचा घटक असतो म्हणजे उद्दीपकाचा अर्थ लावणे. ज्यावेळेस उद्दीपकाचा अर्थ लावतो त्यावेळेस तो जर अचूक अर्थ लागला गेला तर त्याला अनुसरून काय होतं, दुसरा घटक असतो म्हणजे भावना. त्या उद्दीपकाविषयी भावना तयार होतात. भावनेला पुन्हा 2 ध्रुव असतात, सकारात्मकता, नकारात्मकता. म्हणजे उद्दीपक पाहिल्यानंतर त्या उद्दीपकाचा अर्थ लावला जातो. अर्थाला अनुसरून एकतर आपुलकीची किंवा नापसंतीची भावना तयार होईल, सकारात्मक किंवा नकारात्मक भावना तयार होईल, आणि सकारात्मक किंवा नकारात्मक भावनेला अनुसरून त्या प्राण्याकडून काय केलं जातं, विशिष्ट कृती केली जाते, विशिष्ट वर्तन केलं जातं. आणि म्हणून बोधनिक दृष्टिकोनवादी असे सांगतात की एखादी व्यक्ती विशिष्ट पद्धतीनं वर्तन करते किंवा एखाद्या उद्दीपकाला अशा प्रतिक्रिया ज्या दिल्या जातात त्या प्रतिक्रिया मुळातच अर्थ लागणं खूप गरजेचं असतं. जर उद्दीपकाला चुकीचा अर्थ लागला तर चुकीच्या भावना निर्माण होतील आणि चुकीचं वर्तन केलं जाईल. आणि म्हणून अर्थपूर्ण बोधन होणं खूप गरजेचं असतं. बोधन होणं म्हणजे एक त्या उद्दीपकाला अचूक अर्थ लागणं खूप गरजेची आणि महत्त्वाची बाब असते. आणि वर्तनाच्या संदर्भात आणखी एक दृष्टिकोन मांडला जातो किंवा आणखी एक विचार मांडला जातो, तो म्हणजे जैवमानस सामाजिक दृष्टिकोन. आता हा जैवमानस सामाजिक दृष्टिकोनवाद्यांचं असं मत आहे की याच्यामध्ये 3 विचार प्रवाह आहेत. पहिला जो विचार प्रवाह आहे तो म्हणजे आपल्या वर्तनावरती आपल्या जैविक घटकांचा खूप मोठा प्रभाव असतो. हे जैविक कारण घटक काय असतात, म्हणजे आपली असणारी सगळी शारीरिक यंत्रणा जी आहे, ही शारीरिक यंत्रणा म्हणजे जैविक घटक असतो. ही शारीरिक यंत्रणा जोपर्यंत उत्तम असते, शारीरिक यंत्रणा जोपर्यंत सक्षमपणे काम करते, तोपर्यंत आपलं वर्तन उत्तमच असतं. मात्र शारीरिक यंत्रणेमधील एखाद्या यंत्रणेत जरी बिघाड झाला तरी त्याचा प्रभाव आपल्या वर्तनावरती पडतो. म्हणजे आपली जी संपूर्ण नससंस्था असते, ह्या संपूर्ण नससंस्थेचा हा सुद्धा भाग खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे नससंस्था आहे म्हणजे त्याच्यामध्ये येणारी मध्यवर्ती नससंस्था असेल आणि सीमागत नससंस्था असेल, ह्याची कार्यपद्धतीमध्ये जर काय बिघाड झाला तर त्याचा प्रभाव वर्तनावरती पडतो. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, आपले असणारे न्यूरोट्रान्समीटर्स, या न्यूरोट्रान्समीटरचं व्यस्त होणारं प्रमाण, याचा सुद्धा आपल्या वर्तनावरती प्रभाव पडतो. आपले असणारे अंतःस्रावी ग्रंथी, आपल्या अंतःस्रावी ग्रंथीमध्ये निर्माण होणारे स्त्राव जे असतात, या स्त्रावाच्या प्रमाणामध्ये जरी कमी जास्त काही प्रमाण झालं तरी त्याचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपली पिनेल ग्रंथी आहे, त्याच्यातून मेलाटोनिन नावाचा स्त्राव तयार होतो. आपली मस्तक ग्रंथीमधून सोमॅटोट्रोपिन नावाचा स्त्राव तयार होतो. कंठस्थ ग्रंथीमधून थायरॉक्झिन, उपकंठस्थ ग्रंथीमधून पॅराथायरॉक्झिन, त्यानंतर आपल्या स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्शुलिन, वृक्कस्थ ग्रंथीमधून क्वार्टिन आणि जनन ग्रंथीमधून, मग त्या स्त्रियांच्या जनन ग्रंथीमधून इस्ट्रोजिन आणि पुरुषांच्या जनन ग्रंथीमधून ॲड्रोजिन, हे जे स्त्राव तयार होतात, या स्त्रावाचं प्रमाण जर काही कमी जास्त झालं, व्यस्त झालं, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या वर्तनामध्ये त्याचा प्रभाव पडतो आणि वर्तनामध्ये काहीतरी
सदोषता दिसायला लागते. दुसरी महत्त्वाची यातली बाब आहे ती म्हणजे मानसिक घटक आणि सामाजिक सांस्कृतिक घटक. आता मानसिक घटक जे असतात ते एकंदरीत मानसशास्त्र हे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करतं. ह्या मानसिक विचाराची जी आपली चौकट असते, मग त्याच्यामध्ये आपली निर्णय प्रक्रिया असेल, अवधान असेल, संवेदन असेल, निर्णय प्रक्रिया असेल, त्याचबरोबर आपली विचाराची चौकट असेल ती सकारात्मक असणं, नकारात्मक असणं, यासारख्या घटकांचा सुद्धा आपल्या वर्तनावरती प्रभाव पडत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या परिवेशामध्ये राहतो त्या परिवेशाचा म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाचा सुद्धा आपल्यावरती प्रभाव पडत असतो. एकंदरीत आपण ज्या समाजाचे घटक असतो त्या समाजाची असणारी आदर्श असतील, मूल्य असतील, त्यानंतर मानदंड असतील, याचा आपल्या वर्तनावरती प्रभाव पडत असतो. आणि हे सामाजिक मानदंड जे असतात किंवा संस्कृती परत्वे बदलणारे मानदंड, आदर्श आणि मूल्ये ही वेगवेगळी असतात. आणि ज्यावेळेस ही वेगवेगळी मूल्य आपण प्रकट करत असतो त्यावेळेस समाजपरत्वे याच्यामध्ये भिन्नता असल्यामुळे मी केलेलं एखादं वर्तन दुसऱ्या समाजातील संस्कृतीतील लोकांना कदाचित ते चुकीचं वाटेल, परंतु आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाचा परिणाम म्हणून ते आपल्याला योग्य वाटतं. तर अशा पद्धतीनं जैव मानस सामाजिक दृष्टिकोनाचा किंवा सांस्कृतिक घटकाचा प्रभाव आपल्या वर्तनावरती पडत असतो. आणि म्हणून मानसशास्त्रज्ञांनी या एखादं विशिष्ट वर्तन का घडतं याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे विचार मांडलेले दिसून येतात. धन्यवाद.